जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या मराठा सेक्शन विभागात अनियमित पाणी पुरवठा आणि ब्ल्यू लाईनचं पाणी येत नसल्याच्या समस्येविरोधात आज नागरिकांनी आमरण उपोषण केले। माजी नगरसेविका मिताली चांपूर आणि समाजसेवक राजेश चांपूर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले। मराठा सेक्शन विभागात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली। अनियमित पाणी पुरवठा, ब्ल्यू लाईनचं पाणी येत नसल्या कारणाने तसेच बारवीचं पाणी चोरीला गेल्याचं म्हणणं नागरिकांचं आहे। याविषयी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून याबाबत उल्हासनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्यामुळे अखेर राजेश चांपूर आणि मिताली चांपूर यांच्यासह रहिवाशांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलाय। बुधवारी सकाळी माजी नगरसेविका मिताली चांपूर, समाजसेवक सोनू चांपूर यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात करण्यात आली। जोपर्यंत येथील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं राजेश चांपूर यांनी सांगितले। गेल्या 6 महिन्यांनी माझे पत्रव्यवहार संबंधित अधिकाऱ्यांनी चालू आहे वॉटर सप्लायच्या। ह्याच्या आधी पण पत्र दिले मला लेटर देण्यात आलं की बाबा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार। पण 6 ते 8 महिने झाले, दोनच समस्या आहे। अशी उपोषणाला बसलो नव्हतो, पण पाणी डोक्याच्या वर गेलं आहे, पण पाणी पायाच्या खाली पण नाही आम्हाला आतापर्यंत। ब्ल्यू लाईनचा जो पाणी आहे, जो 7चा टाईम होता माझ्या वॉर्डमध्ये 6 आणि मॅक्झिमम 6:30 7पर्यंत तो पाणी एक दिवस आड येतो। तो पाणी आता डायरेक्ट 10, 11, 12 रात्री 2-2, 3-3 वाजता हे लोक पाणी सोडतात। कधी महिन्यातनं एकदा प्रॉब्लेम झाला तर आम्हाला पण वाटतं चला गेट पडलं आहे, वॉलचा काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे। पण असं काहीच नाही, महिन्यातनं एकदा नाही, हे हप्त्यातनं 3 वेळा जो पाणी भेटतो 3 वेळा हाच काम चाललं आहे। म्हणजे रात्री अनियमित त्यांचा पाण्याचा वेळ झाला आहे, म्हणजे कोण बोलणारच नाही कोणाला। रात्री 12ला पाणी चालू 2 तास, म्हणजे 2 वाजेपर्यंत माणसं जागतात वॉर्डची। बारवीचं पाणी चोरीचा आरोप केला आहे। बारवीचं पाणीचा जो मोठा जोक आहे। बारवीचं पाणीचं 6-8 महिने परत तेच लँग्वेज बोलतोय मी। 6-8 महिने जो बारवीची जी लाईन आहे आमची, बारवीचं पाणीच बंद झालं माझं डायरेक्ट। आणि वॉटर अधिकारी बुडगे साहेबांना चांगला माहीत आहे, भुवे साहेबांना माहीत आहे, मी आयुक्त मॅडमना भेटलो, सर्वांना भेटून पण आतापर्यंत तोडगा काय निघतच, चालू पाणी माझं बंद झालं आहे, ते पण फक्त माझ्याच वॉर्डचा। किती लोकसंख्या आपल्या वॉर्डामध्ये अंदाजे? 6,000ची लोकसंख्या माझ्या वॉर्डमध्ये, पॅनलमध्ये 24,000ची लोकसंख्या आहे। पण मॅक्झिमम जो बारवीचा पाणी आहे, टाकीचा जिजामाताचा पाणी येतो आम्हाला चांगला येतो, जो येतो तो येतो चांगला। पण बारवीचा पाणीच माझा गुम झाला, पुन्हा पाणीच चोरीला गेलं आमचं। श्री राजेश चांपूर यांनी आमच्या परिसरामध्ये पाण्याची समस्या जाणून घेतली। त्यांनी पालिकेशी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांची संबंधित समस्येचं निराकरण कधीही झालं नाही। त्यांनी वारंवार पालिकेने फक्त आश्वासन दिलं, आश्वासन देऊन कोणतेही कार्य होत नाही। आम्हाला पाणी पुरवठा कमी दाबाने होतो, अनियंत्रित होतो। रात्री 1:30 वाजेला 2 अक्षरशः 4 वाजेला पण आम्हाला ब्ल्यू लाईनचं पाणी येते, रात्रभर आम्हाला जागा लागते, तेही पुरेसं पाणी मिळत नाही। खूप पाण्याची समस्या आहे, खूप गंभीर समस्या आहे, याचं निराकरण व्हावं हे आमची विनंती आहे पालिकेला। धन्यवाद। ब्ल्यू लाईनचे पाणी आमचे चोरीले गेलेले आहेत आणि आमच्याकडे पाण्याचं टायमिंग पण फिक्स नाही आहे, तेवढा आम्हाला व्यवस्थित करून द्या। आमचे चांदपूर साहेब त्याच्याकरताच उपोषणाला बसलेले आहे। वारंवार त्यांनी अर्ज दिला तरी पण काही पर्याय केलेला नाही। आता तेवढं करून कृपा करून तेवढं आम्हाला करून द्या आमचं काम। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।